माझ्या समोर हा फोटो आहे। एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती थोडी बिघडलेली दिसते। 2017 मध्ये जागतिक लहान मुलगी जोया तिच्या लग्न शाखेत गेला आणि खती त्याच्यावर झाला। हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला। या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। समोरचे जे मुलीवाले होते त्यांचे दूरचे नातेवाईक, मुलीच्या मावशीचे कोण मावसा का तुला जो दाऊदशी संबंधित आहेत ते दाऊदचे नातेवाईक आहेत असं म्हणून त्या ठिकाणी फोटो दाखवला गेला। नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कारवाई होते। सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर एसीबीची कारवाई। कोर्टात कुठेतरी दुखतंय। आता या महाशयांना आमच्या खडसेंना 137 कोटी रुपये दंड, महसूल चोरला, स्वतःच्या शेतातला मुरुम 84 एकरमधला विकला म्हणून झालेला आहे। भोसरी MIDC प्रकरणामध्ये त्यांना आता 27 कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत। आता यांना पायात चप्पल सुद्धा घालायला पैसे राहणार नाही तशी अवस्था त्यांची झालेली आहे। महाराष्ट्र विधान परिषद 2029 अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होता। मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन 2017 मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे, त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे, तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी लोकप्रतिनिधींनी केलेले असणे, गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संच विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अशी मी आपल्याकडे घेतो। अध्यक्ष महोदय, माझ्या समोर हा फोटो आहे। देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे अध्यक्ष महोदय, नाही मी म्हणत नाही असा आरोप आहे। 289 मध्ये नाव हा माझ्याजवळ फोटो आहे। त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही, गिरीश महाजनांचं घेतलं। बोला चला। एका मंत्र्याचे त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोलायला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, मग गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अहो थांबा, शंभूराजे देसाई 2017 मध्ये जागतिक लहान मुलगी जोया तिच्या लग्न शाखेत गेला आणि खती त्याच्यावर झाला। हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला। या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याबरोबरीला ACP राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते। सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्नपत्रिका तयार केली। खतीबाच्या आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली। ठीक आहे, आपणही या ठिकाणी माझी विनंती आहे की याची SIT चौकशी करा। नाही मी कशी करणार SIT चौकशी? अहो त्याची तपास चाललाय आता ना, सरकारने तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगतोय की याची SIT चौकशी करा। जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे, जे काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बॉम्ब स्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी साधी मागणी आहे। आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त। म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, याच्यावर कार्यवाही व्हावी। आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही। सभापती महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील। माझी विनंती आपल्याला काढून टाकलेले आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही। बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली, तशी या ठिकाणी करावी। सत्य बाहेर यावं, माझं खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे, बॉम्बस्फोटाच्या आरोपींबरोबर बसले कसे, एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी, सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात, यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही? नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कार्यवाही होते।
सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर एसीबीची कारवाई, आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे. या फोटोमध्ये सगळे दिसत आहे. हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता. असं का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे केली अजून? तुम्ही पूर्ण चौकशी करा बरं, मान्य असं कुठे माझ्या केली? जवळ येणार नाहीये कशा. तातडीने चौकशी करावी ठीक आहे, आणि झालं. तोपर्यंत जे सन्माननीय मंत्री अनिल याच्यात परब, बोला. असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती थोडी बिघडलेली दिसते. कारण वाटेल तसे बेशूट आरोप करायचे, त्यांना उठता बसता झोपता जागता फक्त मीच त्या ठिकाणी दिसतोय. आता नाशिकचा हा विषय गेल्या 9 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे ज्यावेळेला कुंभमेळा होता, त्या कुंभमेळ्यामध्ये तिथे सर्व धर्मीय लोकांच्या बैठकी झाल्या, मिटिंग झाल्या, सर्वांनी मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि त्यात तिथले मुस्लिम धर्माचे सर्वात मोठे गुरु धर्मगुरू शहरे खतीब, त्यांना उपमा आहे, त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. आणि कुंभमेळ्याच्या वेळेला आम्ही सर्वजण म्हणजे जवळपास त्या लग्नाला 20 ते 25,000 जण हजर असतील. त्यामध्ये सगळे अधिकारी होते, सगळे पदाधिकारी होते, सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर सगळे त्या लग्नाला हजर होते. सगळे व्यापारी असतील, उद्योजक असतील, मोठमोठे सगळे त्या ठिकाणी हजर होते. आणि जो फोटो या ठिकाणी दाखवला जातोय त्यावर म्हटलं जातंय की त्या समोरचे जे मुलीवाले होते त्यांचे दूरचे नातेवाईक, मुलीच्या मावशीचे कोण मावसा का चुलत दाऊदशी संबंधित आहेत, ते दाऊदचे नातेवाईक आहेत असं म्हणून त्या ठिकाणी फोटो दाखवला गेला. आणि त्याच वेळेला मग मान्य देवेंद्रजी गृहमंत्री होते, त्याच वेळेला आम्ही त्याची चौकशी करून घेतली, पोलीस अधिकाऱ्यांना सीपींना सूचना दिल्या आणि त्याचा लेखी अहवाल तसा आलेला आहे की बाबा यांचा कुठलाही सरबत दूरपर्यंत या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही. हे लेखी उत्तर आलेलं आहे, सगळा अहवाल आलेला आहे, तो देवेंद्रजीकडे आज या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे. परंतु पोटात कुठेतरी दुखतंय. आता या महाशयांना, आमच्या खडसेंना 137 कोटी रुपये दंड, महसूल चोरला, स्वतःच्या शेतातला मुरुम 84 एकर मधला विकला म्हणून झालेला आहे. भोसरी MIDC प्रकरणामध्ये त्यांना आता 27 कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत. आता यांना पायात चप्पल सुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे. आणि म्हणून ते बावचवलेले आहेत, ते अक्षरशः बावचवलेले आहेत. आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्यानाश झाला, मग हा कसा वर चालला, हा कसा पुढे चालला, मी याच्यावर काय आरोप करू, म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत. आणि म्हणून आज त्यांच्या या उद्वेगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे.